हाय, कल्पना मिरखेपार म्हणजेच मी तुमचं स्वागत करत आहे आयुष्याच्या या वळणावर म्हणजेच माझ्या चॅनलवर। तर खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करत आहे, तर खूप सारे छोटे छोटे व्हिडिओज आहेत मी तुमच्यासंग शेअर करणार आहे आणि मी पुन्हा व्लॉगिंग सुरू करत आहे आणि व्हिडिओचा टाकत आहे। प्लीज 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 सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर आणि लाईक जरूर करा आणि खूप सारा सपोर्ट करा की माझा चॅनल ग्रो व्हावा आणि सुंदर असे व्हिडिओ असतात, शॉर्ट्स असतात, तर त्याला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा। माझ्या कल्पना मिरुखे पवार या सुद्धा लिंकवरती तुम्ही जाऊन माझे व्हिडिओज बघू शकता आणि आयुष्याच्या या वळणावर ह्या माझ्या चॅनलचं नाव आहे। सो छोटे छोटे व्हिडिओज आहेत जे मी गावी होती तेव्हाचे शेअर करत आहे तुमच्याबरोबर आणि डेली रुटीनचे तुम्हाला व्लॉग येतीलच। तर प्लीज प्लीज सबस्क्राईब आणि शेअर करा चॅनलला आणि सपोर्ट मी कल्पना मिरुखे पवार। तर आम्ही गावी गेलो होतो तेव्हा यांचा वाढदिवसही आला होता आणि वाढदिवस असा साजरा केला आम्ही। ते सर्वांनी आम्ही त्यांचं ऑक्शन केलं आणि ऑक्शन करताना ही आहे त्यांच्या काकी, ही त्यांची थोरली आई, इथे त्यांच्या बहिणी, हे त्यांचे पुतणे आणि मुलगा, सर्वजण त्यांचं खूप छान असं ऑक्शन करत होते। खूप वर्षांनी त्यांचा वाढदिवस आम्ही गावी साजरा केला, मस्त छान वाटलं। यात्रेच्या आदल्याच दिवशी होता त्यामुळे यात्रेमध्ये गजबजाट होता आणि आम्ही तिथेच फटाकणे वगैरे ह्यांच्या वाढदिवसाला लावल्या होत्या। मला वाटते खूप वर्षांनी त्यांनी इतका सुंदर असा वाढदिवस साजरा केला, खूप छान मजा आली। निखिलने आमच्या मस्त असे फटाकडे वगैरे फोडले त्यांच्या वाढदिवसाला, एन्जॉय केला आम्ही बस। तर मित्रांनो, हा काय तुम्ही जो हलगीचा आवाज ऐकलात ना, हा जुन्या काळातल्या हलगीचा आवाज आहे। देवाच्या काठ्या यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री नाचवत आणतात आणि ह्याच काठ्या मी 2 वर्षानंतर गावी गेल्यावर माझ्या यात्रेला बघत होती। खूप छान होता, अंधारात दिसत नाही आहे, दुसऱ्या दिवशी यात्रा असते। तर तुम्ही बघू शकता इथे बघा मस्त अशी यात्रा भरलेली आहे। देवाच्या काठ्या वाजवत देवळापर्यंत नेतात, गुलालांनी माखलेले सर्वजण इथे उभे आहेत। मी 2 वर्षानंतर हे सर्व बघत होते, खूप सुंदर वातावरण होतं आणि आमच्या घराच्याच खालच्या साईडला वाण्याचं शेत म्हणून आहे, ते शेतातून ह्या काठ्या अख्ख्या गावातून मिरवत येतात। तर सगळ्या वाड्यांच्या काठ्या एकत्र येतात आणि इथे नाचवतात, खूप सुंदर असं बघण्यासारखं असतं। सर्वजण जमलेले असतात, सगळेच नाचतात। यावर्षी बायकाही नाचत होत्या आपल्या वाड्यांच्या काठ्यांबरोबर आणि सगळ्या काठ्या एकत्र होऊन देवळापर्यंत जातात। खूप आसमानात उंच उंच काठ्या दिसतात आणि अक्षरशः बघण्यासारखं असतं गावचं हे सगळं वातावरण। तर हेच तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, खूप छान वाटलं हे दाखवताना। खूप लेट झालं आहे, इथे आम्ही सर्व उभे होतो बघा, सगळे आमच्या घरातले उभे आहेत आणि आम्ही सर्व तो आनंद घेत होतो, सगळे एकमेकांना गुलाल वाजवतो। हलगीचा आवाज असतो तो हा कुठेही बघायला भेटत असा नाही आहे। जुन्या काळातलं जे वाजप असतं ते खूप कमी बघायला भेटतं, आजकाल डीजे चालू असतात, पण ह्या सगळ्या समारंभात हे सर्व बघायला भेटतं आणि ह्या काठ्या वगैरे नाचतात ते खूप छान असतं बघायला। आणि शेवटी आपल्या पार्ट असतो हा आपल्या गावकीचा भावकीचा, तो मिळून बघता यावा ह्यासाठी लोक इथे जमा होतात आणि आपली जी ग्रामदैवत असते त्या ग्रामदैवतीची वर्षातून एकदा तरी यात्रा बघायला हवी ही सर्वांची इच्छा असते। खूप छान असं बघा, छत्री आहे तिथे, पालखी आहे देवाची। हे आमच्या ताईंचं घर होतं पाठी, मी नेक्स्ट टाईम व्हिडिओ केल्यावरती दाखवेन। इथून पुढे शाळा आहे आमच्या गावची, खूप सुंदर अशी शाळा आहे, पसरंड पुढे अंगण आहे शाळेचं आणि बाजूला मारुतीचं देऊळ आहे। त्या मारुतीच्या देवळात आता ही पालखी जाणार आणि मारुतीच्या देवळाजवळ गेल्यानंतर फटाकड्या होणार, इथे काठी नाचवली जाते, खूप सुंदर अशी काठी नाचवली जाते देवळापाशी। बाजूला मारुतीचे देवळ आणि शाळेच्या अंगणामध्ये ही काठी नाचवल्या जातात। खूप जल्लोषात असतात तरुण, मुंबईवरून खास यात्रेसाठी ग्रामदैवतेसाठी आपल्या इथे येतात आणि छान वातावरण असतं। माझ्यासोबत घरातला एकही माणूस नव्हता, मी माझ्या व्हिडिओ बनवण्यात दंग होते आणि पालखीसोबत होते बघा। माझ्या घरातले सगळे निघून गेलेत बाजूला कुठेतरी, आपापल्या पद्धतीने सर्व दर्शन वगैरे घेत आहेत। तर इथे येतच हेच असतं की आलं तर आपल्या पालख्या बघायच्या आणि आपलं दर्शनाचं काम करायचं। गर्दीमध्ये कोण कुठे जातं, घरापाशी सगळे येऊन भेटतात। थोडा वेळ आम्ही एकत्र होतो, नंतर सगळे आम्ही गायब झालो, अलग अलग झालो। तर हे बघा, हे इथं शाळेच्या अंगणात काठ्या नाचवायचं चाललं आहे, खूप छान असं असतं वातावरण।
इथून आता भराडीची पालखी आपल्या मंदिराकडे प्रस्थान करते आणि जे काही भाविक असतात जे इथूनच दर्शन घेऊन सगळे आपापल्या घरी जातात आणि इथून मी माझ्या घरी गेलेली असते. आणि घरासमोर बघा हे सर्व जम्पिंगचं जे काही सेट आहे किंवा गाड्यांचा लहान मुलांचा सेट आहे तो आमच्या घरासमोरच सर्व लागतो. हा घरासमोर रोड आहे आणि त्या रोडवरती सगळं आमच्या दारातच सर्व यात्रा भरलेली असते. खूप छान वाटतं. गावी जातो तेव्हा यात्रेला असतो तेव्हा लहान मुलांचा तर आमच्या घरातल्यांचा धिंगाणा पूर्ण दारामध्येच असतो. इथे सर्व गाड्यांवरती वगैरे बसलेले आहेत बघा मुलं. मुलं आमच्या घरातलीच असतात. इथं समोरच आमच्या गाड्यांवरती ते भाऊ इथंच येत असतात. आणि इथे बघा यात्रेच्या नंतर हा कार्यक्रम ठेवला होता होम मिनिस्टरचा. तर इथे नितीन भाऊ आले होते होम मिनिस्टरचा कार्यक्रम करायला. आजीसोबत मस्करी करतात. आजी ऐकत नाही जायला तरीसुद्धा नितीन भाऊ त्यांना ओढतायत. तर अशा पद्धतीने आमच्या इथे कार्यक्रम होत असतात आमच्या गावी. आणि यात्रेनंतर हा आमच्या चुलत बंधूच आहेत त्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. तसं यात्रेचाच निधी इथे वापरला जातो. पण होम मिनिस्टरचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही इथून सर्व घरी गेलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.